माझी मुलगी 27 वर्षाची नंदिनी गाडीची वाट बघत होती, तेव्हा बॉम्ब ब्लास्ट झाला आणि त्यांना बाइज्जत बरी केलं. हे ऐकून मोठा धक्का लागला आहे. हे पैसे घेऊन त्यांना सोडलं गेलं असं वाटतं. खरा निर्णय नाही, हा खोटा निर्णय आहे. 2006 रोजी मुंबईमध्ये लोकलचे साखळी बॉम्बस्फोट झाले, ज्याच्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्याचे प्रत्यक्षदर्शी विक्टिम आज आपल्यासोबत आहेत. रमेश नाईक जी, तुमचं महानगरमध्ये स्वागत आहे. काय सांगाल एकंदरीत ज्यावेळेला ती घटना घडली होती 2006 साली, त्याच्यानंतर आता 19 वर्ष त्या घटनेला पूर्ण होतात आणि जेवढे आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता त्याच्यामध्ये केलेल्या जवळपास 12 जण होते, त्यातला एकाचा मृत्यू झालेला. काय वाटतं, काय सांग? आता 19 वर्षांनंतर जे कोर्टाने निर्णय दिला की ते दोषी नाही आणि त्यांना बाइज्जत बरी केलं, हे ऐकून मोठा धक्का लागला आहे. आणि असं वाटतं की प्रशासन म्हणा किंवा न्यायालय म्हणा की न्यायाधीश म्हणा किंवा सगळे पैसे घेऊन त्यांना सोडलं गेलं असं वाटतं. शंका आहे, शंका नाही, आता खात्री होते. म्हणून म्हणलो की सरकारला विचारणा आहे की याबद्दल तुम्ही काय ठोस पाऊल उचलणार, त्यांना शिक्षा होणार की नाही. आम्ही 19 वर्ष वाट पाहून शेवटी हा निर्णय असा झाला की आमच्याशी सरकारने दुर्लक्ष केलं किंवा खिलवाड केला असं वाटतं की हा खरा निर्णय नाही, हा खोटा निर्णय आहे. पैसे घेऊन त्यांना सोडलं गेलं असं वाटतं. तुम्ही या बॉम्बस्फोटामध्ये कोणाला गमावलं? माझी मुलगी 27 वर्षाची कुमारी नंदिनी नाईक ही बँकेमध्ये कामाला होती आणि बोरिवली स्टेशनवर घरी परतायला ती गाडीची वाट बघत होती, तेव्हा बॉम्ब ब्लास्ट झाला आणि त्याच्यामध्ये ती मृत्यू पावली लोकांच्या धावपळीमुळे. तुम्ही आता म्हणतायत की पैसे घेऊन त्यांनी या आरोपींना सोडल्याचं तुम्हाला खात्री असं म्हणतात, पण असंच वाटतं की पैसे बघा, 200 माणसं मेली आणि हजार लोकच्या वरती जखमी झाले. पाय गमावला, हात गमावला, डोळे गमावले, कान गमावले, काय सगळं काय झालं. आणि एवढं प्रकरण घडलं तरी तुम्ही म्हणतात की त्या दोषी कैद्यांनी काही केलं नाही, त्यांनी निर्दोष त्यांची सुटका करतात तुम्ही. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की असं झालं असं वाटतं की सरकारवर आमचा विश्वास नाहीच आहे म्हणायला हरकत नाही. कारण ते सुटले कसे आणि 19 वर्ष त्यांना जेलमध्ये कैदी बनवून ठेवलं तुम्ही, ते असेच ठेवले का? काहीतरी त्याच्याबद्दल पहिल्या अगोदर तुम्ही निर्णय आणला असेल ना, तर आता का ते निर्दोष झाले? आता तो प्रसंग जर आठवला 2006 चा, ज्या वेळेला बॉम्बस्फोट झाला, कानावरती ऐकू आलं की आपली मुलगी त्या बॉम्बस्फोटामध्ये गेली, तो प्रसंग, ती घटना मनाला किती सतावत होती. मात्र त्यानंतर तुम्हाला वडील म्हणून वाटत होतं की यांना, ज्यांनी बॉम्बस्फोट घडवला त्यांना अटक, फाशी किंवा जी मृत्यूदंडाची शिक्षा ती झाली पाहिजे, मात्र तसं घडलं नाही. त्यांना फाशी शिक्षा जेव्हा होईल तेव्हा आमच्या आत्म्याला आणि मृतकाच्या आमच्या मुलीला आणि अन्य लोकांच्या आत्म्याला शांती मिळेल. त्या आत्मशांतीसाठी आम्ही दरवर्षी माहीम स्टेशनला श्रद्धांजली अर्पित करतो. आणि किरीट सोमय्याने त्याबद्दल त्या लोकांनी किरीट सोमय्याजींनी फार मदत लोकांना केली. पण ती आता वाटते की त्यांनी किरीट सोमय्याने जी मेहनत गेली 19 वर्ष झाली, त्याला फळ नाही आलं, निष्फळ ठरलं सगळी मेहनत फुकट गेली असं वाटतं. माझा शेवटचा प्रश्न, आता तुम्हाला कळतंय समोर की न्यायालयाने निकाल दिलाय, सगळ्यांना निर्दोष मुक्तता केली, सरकारकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? आता सरकारला सांगतो की तुम्ही झोपलात का? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही झोपलात का? आणि असा निर्णय दिला, हा लोकांना पटेलचा वाटतो का? खरा वाटतो का? लोकांना जनतेला तर वाटणारच नाही, आम्हाला तर वाटतच नाही. असं वाटतं की सरकार विकली गेली किंवा न्यायालय विकलं गेलं की प्रशासन विकलं गेलं. या लोकांनी पैसे घेऊन त्या लोकांना सोडलं, निर्दोष सोडलं गेलं असं वाटतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते रमेश नाईक आणि आपण पाहतोय 2006च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांनी आपली मुलगी गमावली आहे. मात्र या निकालामुळे
त्यांना संपूर्णपणे मोठ्या प्रमाणात धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय त्यांनी सरकारवरती सुद्धा गंभीर आरोप केलेत. मात्र आता सरकार या सगळ्यावरती काय नेमकं निर्णय घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.